नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील मालेगाव तालुक्यातील गाव. इथे सकाळपर्यंत अंगणात खेळणारी, दुडू धावणारी आणि आईबाबांची लाडकी अशी 3.5 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता होते. 3 तासाच्या शोधानंतर शोध संपतो. त्यावेळी गावात टावरजवळ चिमुकलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह मिळतो. तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर दगडाने ठेचून खून झाल्याचे समजते. आणि माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या या घटनेने अवघा ग्रामस्थ किंवा ग्रामस्थांच्या पायाखालची वाळू सरकते. अत्यंत चिंताजनक 3.5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून. गावात बोटावर मोजता येतील एवढी घरे असलेल्या कुटुंबाच्या न्यायासाठी सारा गाव चिल्ल्या पिल्ल्यांसह रस्त्यावर उतरला. सोमवारी गावात एकाही घरात चूल पेटली नाही. अवघ्या गावाचा जणू काही सोमवारचा उपवास आणि मागणी एकच, त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, गावात भर चौकात फाशी द्या, जाळा. अशा संतप्त भावना. अत्याचार व निर्घृण हत्येच्या या घटनेने सारा परिसर हादरला. चर्चा होती संशयित विजय संजय खैरनार याने हे कृत्य केले असेल. त्यातून चिमुकलीच्या वडिलांशी विजयचे काही महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्यातून त्याने ही घटना किंवा अशा घटनेस तो कारणीभूत झालेला दिसतो. सो दगड घालून त्याने या प्रकारे क्रूर पद्धतीने हत्या केलेली होती. तर ठीक आहे, आता ही घटना महाराष्ट्राला किंवा अख्ख्या देशाला समजलेली होती, पण अशा घटना वारंवार समाजामध्ये घडत आहेत आणि अशा कित्येक बालिकेंचा मृत्यू होतोय किंवा अत्यंत बालिकेच्या कुटुंबाला सगळ्यात भयानक या त्रासातून जावं लागतंय. तर त्याची काही कारणं आहेत का? तर कारणं सगळ्यात महत्त्वाची काय, तर सगळ्यात महत्त्वाची जनजागृती हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण तो उपाय आहे त्यावरचा. जनजागृती करणं आवश्यक आहे. कारणं तर खूप आहेत. शासनानं खूपशा कमिटीज नेमलेल्या आहेत. त्यानंतर अभ्यासामधून खूप कारणं शोधली गेलेली आहेत. काही सायंटिफिक कारणं आहेत, काही राजकीय, काही न्यायिक कारणं सुद्धा आहेत. किंवा कारण उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर अशा केसेसमध्ये पॉस्को कायदा लावला जातो. पण पॉस्को कायद्यामध्ये ज्यांच्यावर या अटक केलेली आहे अशा किती जणांना शिक्षा देण्यात आल्या, हा एक चर्चेचा आणि शोधाचा मुद्दा आहे. मीन्स डिले इन टू दी गिव्हिंग द जस्टिस टू द पीपल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की न्याय देण्यामध्ये खूप उशिरा होतो. आणि मग अशा लोकांचं जे उत्साह आहे किंवा अशा लोकांचं जे अशा गुन्हेगारांचं, खास करून अशा राक्षसी गुन्हेगारांचं जे धाडस आहे ते दिवसेंदिवस वाढतं. पोलिसांचं काही वेळेला डिले होतं. आता या प्रकरणात तसं झालं नाही. पोलिसांनी अवघ्या 45 मिनिट्स, अप टू 45 मिनिट्स, म्हणजे जवळपास 45 मिनिटात अपराधाला शोधून काढलं. त्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन आहे. पण बऱ्यापैकी वेळेला न्याय व्यवस्था कुछ